आपल्या भारताचे संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज व महात्मा ज्योतिबा फुले, त्याचप्रमाणे आज ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित जमलेलो असे बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस व त्याचप्रमाणे वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो आणि मी माझ्या 2 शब्दात सुरुवात करतो। सर्वप्रथम ज्या नाऱ्याने तुम्ही सर्व परिचित आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, पण आजची परिस्थिती जर त्या तुलनेमध्ये पाहतो म्हटलं तर तुम मुझे खोके दो मैं तुम्हें खासदारकी दूंगा, मैं तुम्हें नोकरी दूंगा। आणि कुठेतरी म्हणूनच मी बीएड छात्र अध्यापक द्वितीय वर्षाचा विद्यार्थी योगेश निगार आपल्यासमोर माझे मत या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी समक्ष उभा। सर्वप्रथम ज्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म जर आपण पाहतो म्हटलं तर 23 जानेवारी 1897 रोजी कटक उडीसा या राज्यामध्ये बंगाली या घरामध्ये झालं, परंतु त्यांचं घर हे अतिशय समृद्ध होतं। त्यांचे वडील हे वकील होते पेशाने, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचे वकील बनवून मोठ्या प्रमाणामध्ये दर्जेदार जे पैसा अर्थार्जन आहे ते करता आलं असतं, परंतु त्यांची जे सुरुवातीपासूनची जी रुची होती शालेय शिक्षण शिकत असताना सुद्धा जे त्यांना दिसत होतं, आपल्या भारतातल्या ज्या व्यवस्था दिसत होती, ज्याप्रमाणे म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून त्याच्यामध्ये जे वेगवेगळे गुण दिसत होते त्यांच्या वडिलांना, तेव्हापासूनच कुठेतरी त्यांना त्यांच्या वडिलांना एक जाणीव होत होती की नाही, आपला मुलगा हा या देशासाठी व्यवस्थित नाहीये। म्हणूनच अभ्यास करत करत त्याच्या आता घरी वातावरण समृद्ध होतं, अभ्यासाचं वातावरण होतं, म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून 10वी मध्ये दुसऱ्या क्रमांक पटकवला आणि तेव्हापासून जेव्हा ते कॉलेज लाईफमध्ये आले, इंटर कॉलेजमध्ये, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कॉलेज पॉलिटिक्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह होते। ऍक्टिव्ह राहण्याचं कारण एकच होतं की भारतीय विद्यार्थ्यांवर जे होणारे अन्याय अत्याचार होते, जे कोण करत होते, ज्या ब्रिटिशांचं शासन या देशामध्ये होतं, जे ब्रिटिश पद्धतीची शिक्षण पद्धती होती, जे शिक्षण पद्धतीमध्ये रुजू असणारे जे मोठ्या प्रमाणावर इंग्रजीचे प्राध्यापक होते किंवा त्यांच्या जे कल्चर थोपवण्याची जे काही त्यांची मानसिकता होती की फक्त कारकून या देशामधून आपल्याला निर्माण करायचे आहे, स्वातंत्र्याचा लढा लढणारे हे व्यक्तिमत्व इथून घडता कामा नये, म्हणून त्या पद्धतीने शिक्षणाचं जे स्ट्रक्चर त्यांनी उभं केलं होतं त्या स्ट्रक्चरला कुणीतरी भेद देता कामा नये, म्हणून त्या प्रकारची बंदिस्त व्यवस्था जी शिक्षण व्यवस्था होती ते इंग्रजांनी त्या ठिकाणी सुरू केलेली होती आणि त्या व्यवस्थेला तडा देण्याचं काम हे नेताजी सुभाषचंद्र बोस या छात्र युवा नेत्याच्या करिअरपासून सुरुवात झाली। की एक त्यांच्या कॉलेजमधला प्रसंग आहे की ज्यावेळेस एक इंग्रजीचा प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मारत होता की त्याला का बरं नाही येत आहे। आता विद्यार्थ्यांना येण्याचं न येण्याचं कारण हे वेगवेगळे असू शकते, विद्यार्थ्याला अभ्यास नाही करत हा असू शकते किंवा शिक्षकाचा दोष असू शकते की तो चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह जो प्रभावीपणे आपण म्हणतो शिकू शकला नाही हे सुद्धा असू शकते, पण ते कारण न जाणता समजून न घेता ते प्राध्यापक सतत त्या विद्यार्थ्यांना मारत होते आणि अशी ज्यावेळेस घटना घडत होती वारंवार, ते त्यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारंवार निदर्शनास येत होतं आणि त्याचा कुठेतरी जीव दुखत होता की हा भारतीय विद्यार्थ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे। आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे युवा नेतृत्वाचं जे गुण त्याच्यामध्ये होतं तेच गुण समोर जाऊन त्यांनी त्या प्राचार्यासमोर मोठ्या प्रमाणामध्ये आपलं म्हणणं मांडलं, भारतीय विद्यार्थ्याचं म्हणणं मांडलं की हा भारतीय विद्यार्थ्यावर होणारा अन्याय आहे, याला जबाबदार कोण आहे, याला हे जे अमानुष मारहाण होत आहे याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे किंवा त्या प्राध्यापकांनी याबद्दल माफी मागावी आणि यापुढे असं वर्तन होणार नाही याबद्दल ग्वाही द्यावी। परंतु त्या प्राचार्याने त्यावेळेस त्या नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या मित्रांना सांगितलं की हे जे आहे हे डिपार्टमेंटचे हेड आहे आणि एवढं कमी छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, म्हणून त्यांना नजरअंदाज केला गेला आणि समोर अशा घटना घडत राहिल्या। एक दिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश निर्माण झाला आणि त्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी म्हणून त्या प्राध्यापकांना मारलं, तेव्हा ते प्राध्यापकाच्या कुठेतरी आपला इगोवर घेतला आणि ते प्राचार्यासमोर पुन्हा प्रकरण केलं आणि त्यावेळेस त्या प्राध्यापकाच्या म्हणण्यानुसार प्राचार्यांना हे म्हणावं लागलं की सुभाष तू माफी माग। तर त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं असं होतं की जिथं मी चुकत नाही तिथं मी झुकत नाही, या प्रकारची जे त्यांच्यामध्ये प्रवृत्ती होती त्या प्रवृत्तीच्या अनुषंगाने त्यांनी माफी मागितली नाही आणि त्याच कारणाने त्यांना कमिटी समोर बसवण्यात आलं। कमिटीने त्यांना विचारलं की तू जर माफी मागशील तर तुला या कॉलेजमध्ये ठेवण्यात येईल, परंतु त्यांनी तेव्हा सुद्धा माफी मागितली नाही आणि शेवटी त्यांना या कॉलेजमधून बेदखल करण्यात आलं आणि त्यानंतर ते घरी गेले। एखाद्या म्हणजे सर्वगुण संपन्न असणाऱ्या घरातील जर विद्यार्थी या दशेने जर कृत्य करत असेल तर कुठेतरी त्याचे वडील विचाराधीन होते, म्हणजे चिंतेत होते की आपला मुलगा हे कोणत्या दिशेने चालला आहे आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये कॉलरची साथ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती, जागोजागी मोठ्या प्रमाणामध्ये मृत्युमुखी पडलेले व्यक्ती तो सुभाषचंद्र बोस पाहत होते।
जे इंग्रजांची आरोग्य व्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये कोलमडलेली होती आणि त्या कोलमडलेली व्यवस्था कुणीतरी भारतीय सुधरू शकतो का हे त्यांच्या मनामध्ये सतत त्यांना जाणवत होतं. आणि तेव्हाच त्यांच्या वडिलांनी त्यांना धीर देण्याचं काम केलं की बेटा जे झालं ते झालं, यानंतर तू मोठ्या प्रमाणामध्ये जे इंडियन सिव्हिल सर्व्हिसची जी मोठी परीक्षा होती जे आज कलेक्टरच्या दर्जाप्रमाणे आहे त्या परीक्षेची तयारी कर आणि तू समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणू शकतो, अशा प्रकारची समजूत त्यांच्या वडिलांनी त्या वेळेस काढली. आणि ती परीक्षा त्यावेळेस भारतामध्ये होत नव्हती, ती इंग्लंडला होत होती, लंडन येशात. त्या ठिकाणी त्यांना ते रवाना सुभाषचंद्र बोसांना पाठवले. 4 वर्षाची परीक्षा होती. 4 वर्षाची परीक्षा असताना त्यांनी ते 7 महिन्यामध्ये अवघ्या पास केली 4थ्या रँकमध्ये. आमची अशी दशा आहे की आम्हाला 2-2, 3-3 महिने भेटून आमच्या सेमिस्टरचा एखादा बॅकलॉग लागला तर मोठी चिंता, मोठी दुर्व्यवस्था होताना दिसून येते. मग आपण जर त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलतो आहोत तर त्या व्यक्तीचे विचार, आचार आणि त्याची कृती हे आपल्यामध्ये यावी ही सर्वांची अपेक्षा असते. आणि बोलणाऱ्या वक्त्याची असते, मंचावर उपस्थित सर्वांची असते, परंतु ते तशी होताना दिसत नाही. त्यानंतर त्यांनी ते परीक्षा करून उत्तीर्ण झाले, पण तेव्हा त्यांना कुठेतरी समजायला लागलं होतं, देश दुनियाचा अभ्यास केला होता, त्यावेळेस त्यांना समजायला लागलं होतं की हे इंग्रज जे लोक आहे ते भारताला संपूर्णपणे फक्त गुलामगिरी ठेवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. कधीही यांना स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा देऊ इच्छिणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. आणि मी या एका व्यवस्थेचा भाग म्हणून जे छोटे मोठे कामकाज आहेत ते करत राहील तर माझं संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी मी माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी निर्णय केला की मी ही सर्व्हिस जॉईन करणार नाही आणि ते त्यागपत्र दिलं. त्यांना बऱ्याच जणांनी समजवलं, पण समजावता ज्या व्यक्तीचं ध्येय निश्चित असते, ज्या व्यक्तीला दूरदृष्टी असते त्या व्यक्तीने तसे व्यक्ती कधी कोणाचं ऐकताना दिसत नाही. नंतर ते नेताजी सुभाषचंद्र बोस त्यागपत्र देऊन आपल्या मुंबईमध्ये आल्यावर हजारोच्या लोकसंख्येने त्यांचं स्वागत करण्यासाठी भारतीय त्या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या गावामध्ये जर एक जरी कर्मचारी झाला तर अर्ध गाव येतो फक्त त्याला पाहण्यासाठी की कसं की तो हा नेमका लागला का सर्व्हिस, हा तो 10वीमध्ये अभ्यास करत होता, 12वीमध्ये अभ्यास करत होता, याने कुठेतरी पैसे भरले असत. अशा प्रकारचे आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार सुरू होते. त्यांनी परिश्रम घेतले असत ही भावना कोणाच्या मनामध्ये येणार नाही. त्यांनी फक्त दुसऱ्या रस्ता निवडून पुढे जो सर्व्हिसवर लागला असेल अशा प्रकारची भूमिका होती. पण त्यावेळेस त्या लोकांमध्ये ती होती की एक भारतीय, सर्वोत्तम भारतीय एवढी मोठी परीक्षा पास करून त्यागपत्र दिलं, त्याच्यामुळे कारण जाण्यासाठी तो व्यक्ती कसा आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने लोकसंख्या जमली. आणि जेव्हा ते नेताजी सुभाषचंद्र बोसांना माहीत पडलं, जेव्हा दिसले ते लोक, तेव्हा त्यांचं मन हे भरून आलं की मी एक साधं त्यागपत्र दिलं तर या ठिकाणी हजारोची संख्या आली. जेव्हा मी या स्वतंत्र भारताचा नाऱ्यासाठी जर उभा राहिलो तर संपूर्ण देश हा माझ्या पाठीमागे निश्चितपणे उभा राहील अशी त्यांच्या मनोमन भावना निर्माण झाली. आणि हीच भावना घेऊन त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की कॉलेज लाईफ म्हणून त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि नेतृत्व करण्याची ते सुरुवात म्हणजे हे होती ते पहिलेपासून सुरू त्यांच्यामध्ये अंगी होती. आणि याचं सामर्थ्य हे त्यांचं जे भांडवल आहे ह्या भांडवलाचा समोर त्यांनी विकास करत आहे. आणि संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जी वार्ता हे पसरली. त्यानंतर त्यांनी समाजसेवेच्या सोबतच आपल्या देशाच्या स्वातंत्र्य कसं मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील आहे. आणि प्रयत्नशील होताना त्यांनी त्यावेळेस काँग्रेसची महत्ता जी ऐकली आणि ते काँग्रेस काम करत होतं ते खरोखरच कुठेतरी चांगल्या प्रकारचं होतं. म्हणजे आजचं काँग्रेस त्यावेळेचं काँग्रेस जमीन आसमानाचा फरक आहे. मी कुठल्याही पार्टीला समर्थन करत नाही, पण त्यावेळेच्या काँग्रेसची गोष्ट करत आहोत. कुठेतरी चांगल्या प्रकारचं देशाच्या आझादीसाठी स्वातंत्र्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करताना दिसत होतं. आणि म्हणूनच त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये त्यांनी आपण सामील व्हावं, या देशसेवेसाठी आपण काहीतरी करावं म्हणून त्यांनी काँग्रेस जॉईन केली. पण काँग्रेसचं काम करत असताना, त्या पक्षाचं काम करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये जे संघटन कौशल्य होतं हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन एकत्रित लोकांना करण्याचं आणि देश स्वातंत्र्याविषयी जागृत करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. कुठेतरी काँग्रेसमध्ये त्यांची जी वर्णी होती, उंची होती, हे वाढत होती सर्वसामान्यामध्ये. ते कुठेतरी काही लोकांना काँग्रेसमध्ये म्हणजे कुठेतरी दुखत होतं, बंद होतं. आणि त्यावेळेस ते जे विचारधारा होती, त्यांचं जे शिक्षण, त्यांचा जो अनुभव होता, एक जाणून होऊन चुकली होती का भारताला स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळू शकणार नाही. आणि या अहिंसेच्या मार्गाने जर आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकणार नाही म्हणूनच कुठेतरी गरम होऊन आपण काहीतरी वेगळा मार्ग, युद्धाचा मार्ग आपण निवडावा ह्या दृष्टिकोनातून त्यांनी विचारधारेतून प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न केला. आणि ते कुठेतरी काँग्रेसमध्ये खटकायला लागले. आणि तेव्हाच काँग्रेसच्या अध्यक्षाची निवडणूक असताना महात्मा गांधीजी हे त्यांच्या जवळ
महात्मा गांधीजींना ते आपले गुरु मानले. पण असे असताना सुद्धा महात्मा गांधींनी स्वतः वैयक्तिक दक्षिण भारतातले एक व्यक्ती उमेदवार यांच्या विरुद्ध उभे केले आणि सर्वांना सांगितलं की हा व्यक्ती निवडून आला म्हणजे गांधीजी निवडून आले. या प्रमाणाची भूमिका ही त्या महात्मा गांधींनी सर्व लोकांना सांगितलं. महात्मा गांधीजी पूर्णतः त्यांच्या विरोधात नव्हते, मनभेद त्याच्यामध्ये होते, मतभेद नव्हते. पण आज आपल्यामध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांनी मनभेद जाऊ द्या, मतभेद मोठ्या प्रमाणामध्ये. घराच्या बाजूचं जर कोणी जर काही होताना चांगलं दिसलं तर आपल्या मनामध्ये कुठेतरी जळण्यासारखं. जर जेवण करताना जर आपल्या घरामध्ये जर लाईट गेली तर आपल्याला याचं दुःख नाही होत आपल्या घरी लाईट जाऊन गेली, आपण बाहेर जाऊन बाजूच्या घरी जर लाईट गेली तर माणसाला समाधान वाटते. पण जर आपल्याच घरी लाईट गेली असेल, बाजूच्या घरी जर लाईट गेली तर मोठं दुःख. त्याचप्रमाणे हे स्वातंत्र्याचं दुःख सुद्धा किंवा एक उंची कशी वाटतं, मागून आलेला व्यक्ती एवढा मोठा कसा होता. त्याच प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा महात्मा गांधींना हे समजलं, महात्मा गांधींनी विरोधी म्हणजे दुसरा व्यक्ती उमेदवार उभा केला आणि सगळा प्रचार करण्यात येऊन सुद्धा महात्मा गांधीचे नाव देऊन सुद्धा जो अगला उमेदवार आहे त्याला 1300 काहीतरी मतं मिळाले आणि सुभाषचंद्र बोसला 1500च्या वर. एवढं सगळं असताना सुद्धा जेव्हा महात्मा गांधीला हे कुठेतरी पटेन असं झालं तेव्हा महात्मा गांधींनी स्वतः सांगितलं की तू त्याग कर. आता शिष्य कसा असावा याचं सुद्धा उदाहरण त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून आपल्याला घ्यावं लागेल. त्यांनी त्यांच्या महात्मा गांधीच्या म्हणण्यानुसार त्यागपत्र दिलं आणि हे सांगितलं जेव्हा त्यांनी निर्धार केला की आपण काँग्रेस सोडायची, काँग्रेस सोडली आहे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढायचं, पण आता लढणं अशक्य आहे देशामधून राहून. कारण की काँग्रेस जे काम करतात त्याला जर आपण देशामध्ये जर काम करतो म्हणलं तर एक प्रकारचा विरोध होताना दिसतो. आणि हा जो विरोधाभास झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये दुबळी जे समर्थकाची भूमिका घेणारे लोक होते, म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस सोबत राहणारे लोक आणि एक गांधीजी आणि नेहरू सोबत राहणारे, याच्यामध्ये कुठेतरी जे संघटन जे विभाग मोठ्या प्रमाणामध्ये होतो. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण देशामध्ये राहायचं, विदेशामध्ये जाऊन जे अलायन्स आहे, जे इंग्लंड या देशाविरुद्धातले जे मित्र राष्ट्र आहे, शत्रू राष्ट्र आहे, या शत्रू राष्ट्रासोबत आपण मैत्री करायची आणि त्यांच्याकडून सहयोग घेऊन, त्यांच्याकडून सैनिकी सहयोग घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचा सहयोग घेऊन आपण याच्या विरोधामध्ये देशामध्ये कारवाई घडवून आणायची असं त्यांनी ठाम मत केलं आणि ते त्याप्रमाणे वाटचाल करू. या ठिकाणी आपण हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की एक व्यक्ती आपल्या संघटन, आपल्या देशप्रेम, आपल्या ज्ञानाच्या भरोशावर आणि देशभक्तीच्या भरोशावर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पुढे स्तरापर्यंत केला आहे. घरचे ते सर्वगुण संपन्न होते, परंतु त्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर त्यांनी जेव्हा ठरवलं की विरोधी म्हणजे जे शत्रू राष्ट्र आहे, जसं जर्मनी झालं, जपान झालं, या देशामध्ये जाऊन आपण जर म्हणजे मदतीचा हात मागला तर निश्चितपणे आपल्याला मिळेल आणि ते त्याप्रमाणे जर्मनीला गेले. जर्मनीला गेल्यावर त्यांनी जे तिचे हिटलर होते त्या हिटलरांना भेटायचं होतं त्यांना आणि ते भेटायच्या प्रतीक्षेसाठी एका रूममध्ये बसवलं होतं. त्यानंतर जेव्हा एक व्यक्ती आले, हिटलर सारखेच होते आणि त्यांनी म्हटलं बोला मी तुमची काय मदत करू शकतो किंवा तुम्ही कोण. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस मोठ्या प्रामाणिकपणे सांगू लागले की मी सुभाषचंद्र बोस भारतातून आलो. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, परंतु मला नेताजी सुभाषचंद्र बोसांनी ओळख सांगितली की मी सुभाषचंद्र बोस भारतातून आलो आहोत, पण मला हिटलर यांना भेटायचं. तेव्हा तो व्यक्ती म्हणत होता समोरचा की मीच हिटलर आहे. तेव्हा सुभाषचंद्र बोस म्हणाले तुम्ही हिटलर नाही. असे 2-3 व्यक्ती बहुरूपी जे हिटलरने वेगवेगळ्या रूपासाठी, वेगवेगळ्या कामासाठी बनवले होते की एकटा हिटलर त्याच्या जीवाला धोका असल्याकारण तो वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये पाठवत होते, अशी बहुरूपे. आणि त्यासाठी बहुरूपे मोठ्या प्रमाणामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसना 4 बहुरूपे मिळाले तेव्हाच्या दिवस. पण त्यांनी सर्वांना, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वांना ओळखलं की हे हिटलर नाही. ज्यावेळेस शेवटी वैतागून की हा कोण व्यक्ती खऱ्या हिटलरला म्हणजे ह्या बहुरूपेला ओळखत नाही, तेव्हा हिटलर स्वतः त्यांच्या समोर गेले आणि बोला कोण तू. तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले की मी सुभाषचंद्र बोस भारतातून आलो, मला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा ते म्हणाले की मी आता खऱ्या हिटलर सोबत बोलत आहोत. तर तेव्हा हिटलर सुद्धा एक चक्रावला की ह्या व्यक्तीने मला कसं ओळखतं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जी व्यक्तीची ओळख असते, व्यक्तिमत्वाची ओळख असते, ती त्या माणसाला कशी होती. कारण तेवढा अभ्यास, तेवढा अनुभव की जेव्हा आपण दुसऱ्याच्या दरवाजामध्ये जातो त्यावेळेस जर गरज आपली असती तर आपण पहिला हात मिळवतो, आपण पहिले बोलणं सुरू करतो. कारण मदतीची अपेक्षा आपल्याला होती, त्याला नव्हती. कारण की आपण एक पारतंत्र्यामध्ये राहणारा देश होतो आणि पारतंत्र्यामधून राहणारा देशातील व्यक्ती जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो त्याला फारशी इज्जत नसते
किंवा किंमत नसते, मोल नसते. त्या प्रमाणाचं वक्तव्य जेव्हा ते ऐकलं तेव्हा कुठे त्यांना वाटलं, हिटलरला वाटलं की नाही या व्यक्तीमध्ये काहीतरी गुण आहे. तेव्हा त्यांनी चर्चा घडवून आणली आणि त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की आम्ही जर्मनी देश तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु जर्मनी हा देश भारतापासून फार लांब आहे. म्हणून तुमच्या जवळ असलेला जो जपान देश आहे तो सुद्धा आमचा मित्रपक्ष आहे आणि त्या मित्रपक्षाला आम्ही तुमच्याबद्दल कळू आणि ते तुम्हाला तो देश तुम्हाला मदत करेल. म्हणून हिटलरच्या म्हणण्यानुसार जपान या देशातील पंतप्रधान यांना फोन करण्यात आला आणि सांगण्यात आलं की या व्यक्तीची या देशासाठी तुम्हाला मदत करायची आहे, कारण हा देश आपल्या भविष्यात कामी पडू शकतो. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस जपानमध्ये गेले आणि जपानच्या पंतप्रधानांना मिळाले. एक व्यक्ती बघा, आपल्याला आमदाराचं साधं शिफारस पत्र लागत असेल तर त्याच्या खाली 3 चमच्यांना पहिले भेटायला लागते 3 दिवस, त्याच्यानंतर तुम्हाला आमदारकीचं शिफारस पत्र मिळते. या ठिकाणी एक व्यक्ती एका व्यक्तीला भेटून दुसऱ्या देशातील डायरेक्ट पंतप्रधानांना भेटलाय, म्हणजे त्या व्यक्तीचं आपण व्यक्तिमत्व अभ्यासू शकतो किंवा त्या व्यक्तीची जी महत्ता होती ती काय असू शकते हे आपण निश्चितपणे विचार करू शकतो. त्यानंतर ते जपानला गेले, जपानच्या पंतप्रधानांना मिळाले आणि पंतप्रधान एका देशाचा पंतप्रधान आहे, एका दुसऱ्या देशातील लोकांशी जेव्हा बोलत आहे, कुठलाही देश कुठलाही व्यक्ती आपल्या हिताचं जे आहे ते बघितल्याशिवाय दुसऱ्याला मदत करतो. त्यानंतर जपानच्या पंतप्रधानांनी बोलण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलं की मी भारतातून आलो, हिटलर यांनी तुम्हाला अशा प्रकारे सांगितलं सर, तर ह्या गोष्टीची सर्व कल्पना सिंगापूर या देशामध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जपान सिंगापूर या देशाचं युद्ध चालू होतं, त्या सिंगापूर या देशामध्ये आपल्या भारताचे कमीत कमी 30 ते 35,000 सैनिक कार्यरत होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी सिंगापूर मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करतो आणि तुम्हाला ते सिंगापूर मिळवून देतो, त्या बदल्यामध्ये मला माझ्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी तुमची मदत आहे. या प्रकारचं वक्तव्य केलं तेव्हा त्या जपानच्या पंतप्रधानांना वाटलं की हा एकटा व्यक्ती मला कुठल्या प्रकारची मदत करू शकतो, याच्या पद्धतीने मी सिंगापूर कसा प्राप्त करू शकतो तो सुद्धा विचारात घेऊन होता. परंतु जेव्हा त्यांनी जे कृती सांगितली किंवा जे आराखडा सांगितला या टेक्निक जर तुम्ही चालेल तुम्हाला सिंगापूर मिळेल. सिंगापूर या देशामध्ये जपानने जेव्हा बॉम्ब वृष्टी केली तर वरून त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कागद टाका, त्या कागदावर लिहून ठेवा की वेगवेगळ्या भाषामध्ये, कारण एका देशाचे सैनिक जरी भारताचे सैनिक असेल तर हिंदी, तमिळ ज्या काही भाषा होत्या 4-5 त्या मुख्य भाषांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कागद खाली टाकण्यात आले. त्या कागदावर लिहून होतं की तुम्ही किती वर्ष अजून दुसऱ्या देशाची गुलामी करणार आहात, तुमच्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्ही कधी जागृत होणार आहात, असे उद्घोष त्या कागदावर लिहून टाकले. तेव्हा कुठे मोठ्या प्रमाणामध्ये ते लोकांनी वाचले, लोकांच्या समजण्यात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंड करून झाला आणि या बंडाचाच फायदा जपान या देशाने घेतला आणि सिंगापूरवर कब्जा केला. आणि सिंगापूरवर जेव्हा त्याच्या अखत्यारीत आलं जपानच्या, तेव्हा जपानच्या पंतप्रधानांना विश्वास आला की नाही या व्यक्तीने जे सांगितलं एवढा प्रदेश आपल्या जवळ आला, तर या देशाला कुठे आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारची पार्श्वभूमी घटना घडत नेताजी सुभाषचंद्र बोस देशातून विदेशात गेले, विदेशातून आपल्या देशासाठी कुठून कशा प्रकारे मदत आणण्याचा प्रयत्न करत होते, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करण्यात आला. आज जर आपण रस्त्यावर जर पडलो असलो ना, आपल्या 4 मित्रांना जर फोन केला तर सांगितलं की बाबा मला ऍक्सिडेंट झाला, तू लवकर मला घ्यायला आहे, तर पहिल्यांदा तो फोन उचलणार नाही, दुसऱ्यांदा उचलला तर मी बाहेर गावी आहे, तिसऱ्यांदा उचलला तर मी येतो पण तू 2 घंटे येणार. अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्या, अशा प्रकारचं मैत्रीभाव, अशा प्रकारची मतलबी दुनिया या आपल्या 21व्या शतकामध्ये दिसून येत आहे. याचाही विचार करणे आपल्याला त्यावेळी तुलना यावेळी तुलना करतो म्हणलं तो होताना दिसत नाही. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सहयोग घेण्यात आला आणि या सहयोगाचाच कुठेतरी बल स्थान म्हणून जे सिंगापूर या देशामध्ये 30 ते 35,000 सैनिक होते, जे अगोदर जपानच्या विरोधात लढत होते, ते जपानच्या पंतप्रधान यांनी आपल्या भारतीयांना म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना देऊ केली, मुक्त करून त्याच लोकांनी मिळून आझाद हिंद फौजची स्थापना. या प्रकारे हा सगळा प्रवास घडत आला. म्हणून पूर्वेकडून त्या ठिकाणी आपल्या भारताच्या पूर्वेकडून मोठ्या प्रमाणामध्ये हे सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या देशामध्ये येऊ आणि याच प्रकारे इंग्रजांसोबत मोठ्या प्रमाणामध्ये लढा देण्याचं काम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलं. ना कुठला पद ना काँग्रेसमध्ये राहून देशामध्ये राहून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विचाराचा जो मतभेद होता, या विचाराच्या मतभेदाच्या आड न जाता कुठतरी की यांची विचारसरणी जी आहे गांधीजीची किंवा गांधीजीच्या दलाची ही अहिंसावादी होती आणि आम्ही कुठतरी गरम दल होतो, पण त्यांना हे एक गोष्ट माहित होतं की जे ध्येय आहे ते दोघांचंही सारखं आहे. मतभेद होते, मनभेद होते, विचार प्रवाह वेगळे होते, पण दोघांचंही म्हणणं सारखंच होतं, दोघांचं ध्येय एकच होतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, भारत हा देश स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रजांच्या गुलामीतून.
आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी जो संघर्ष केला हे खरंच अतुलनीय अशी घटना आहे, गोष्ट आहे. आणि या घटनेचं मोल आपल्याला मनोमन तरी त्या व्यक्तीबद्दल आदर, त्या व्यक्तीमध्ये जे काही गुण होते त्या प्रमाणामध्ये आपण घडू शकत नाही, पण काही प्रमाणामध्ये जर आपण गुण आत्मसात केले तर आपल्या जीवनाचं सुजलाम सुफलाम धारशील राहणार. आजचा युवा जर पाहतो म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घरी जर एक विद्यार्थी फेल झाला तर त्याच्या घरचे वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन समाजाला सांगत पटवण्याचं हे काम करते की नाही पेपर कठीण होता, पण त्या विद्यार्थ्याला राग येणार नाही, कारण मी माझा मुलगा हा दिमागाला कुठेतरी काही कमी जास्त होऊ शकतो घटनेचा. या प्रकारची पालकाच्या मनामध्ये वेगळी व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ही व्यवस्था की मी बाकीच्या सोबत कसा होता. या प्रकारची द्विधा मनस्थिती आपल्या या भारतीय समाजामध्ये आहे. देश आज कोण्या दिशेने चालला आहे. आपल्या देशासाठी जे स्वातंत्र्यासाठी ज्यांनी लढा दिला त्या लढ्याचं महत्त्व आज आपण खरंच जाणतो आहोत का, याची सुद्धा जाणीव आणि कल्पना आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्याबद्दलचे विचार असले पाहिजे, त्याबद्दलची कृती आपल्यातून घडली पाहिजे. ज्याप्रमाणे सुभाषचंद्र बोस यांनी सिव्हिल सर्व्हिस पास केली, त्या सिव्हिल सर्व्हिस शिकत असताना त्यांनी बहुतांश प्रमाणामध्ये जे वेगवेगळ्या देशांचे समाजशास्त्र अभ्यासले, त्या समाजशास्त्रामध्ये त्यांना एक गोष्ट प्रामुख्याने जाणून आली की भारतीय लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे, परंतु भारतीय लोक हे शांतता प्रवृत्तीचे आहेत. त्यांना प्रेमाने बोलून सगळे कामं करून घेतले जाते असं त्यांना निदर्शन आहे. म्हणून कुठेतरी जाणीव व्हावं म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा जो संघर्ष घडून आणला, या संघर्षामध्ये आपल्या सर्वांसमोर वाचनीय असला पाहिजे, कृतीतून दिसला पाहिजे आणि स्मरणार्थ असला पाहिजे. या ठिकाणी एवढे बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.